31 सेलिब्रेशनच्या तयारीला सुरुवात झाली आहे। पर्यटकांची पावलं आता आपोआप पर्यटन स्थळांकडे वळू लागली आहेत। कुटुंबासोबत अनेक जण फिरायला निघाले, त्यामुळे कोकणासह महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ सध्या पर्यटकांनी गजबजून गेली आहेत। पाहूया त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। नारळी पोफळीच्या बागा, रुपेरी वाळू, निराशार समुद्र आणि फेसाळणाऱ्या लाटा, यामुळे रायगडचे समुद्र किनारे पर्यटकांचं फेवरेट डेस्टिनेशन ठरतायत। नाताळसारखी सुटी म्हटली की मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर रायगडातल्या या किनाऱ्यांकडे पर्यटकांची पावलं आपोआप वळतात। गेल्या 2 दिवसात अलिबाग, काशीद, मुरुड, दिव्याआगर, हरिहरेश्वरच्या किनाऱ्यांवर 35,000हून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे। सागरी पर्यटनासोबतच दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या हरिहरेश्वर इथं दर्शनाची संधी पर्यटक साधताना दिसतायत। आम्ही इथे 2 दिवसासाठी थांबणार आहे आणि आम्ही इथे खूप एन्जॉय करणार आहे, कारण खूप मोठा बीच आहे आणि सगळ्या प्रकारच्या राईड्स इथे आहे आणि खूप छान इथलं जेवण पण आहे। तो या ज्या सुट्ट्या आहे क्रिसमसच्या, तर क्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही ठरवलं होतं की आमचं जे आहे सुट्ट्या आहे आम्ही ते कुठे स्पेंड करायच्या, तर ते आम्ही इथे ठरवलं आणि आमचा डिसिजन हा खूप छान होता। इथले आता आम्ही आमच्या फॅमिलीसोबत हे सगळे आमचे फॅमिली मेंबर्स आहेत, सगळे आमची मुलं वगैरे सगळे इथे खेळत आहेत, सगळे आम्ही बीचमध्ये आता सगळ्या राईड केल्या आहेत आणि इथलं जेवण फिश एक नंबर अफलातून आहे। खूप खूप एन्जॉय केलाय आम्ही इकडे आणि आता अजून आम्ही 2-3 दिवस इकडे राहणार आहेत। इथल्या समुद्राचा मनसोक्त आनंद लुटण्यासोबतच वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्सचाही पर्यटक आनंद घेत आहेत। घोडा आणि उंटांच्या सवारीमुळे बच्चे कंपनीसाठी साहसी खेळांची देखील रेलचेल आहे। इथून पाय निघत नाही असं पर्यटक सांगतायत। पर्यटकांच्या वर्दळीनं किनारपट्टी गजबजली आहे, त्यामुळे चांगला रोजगार उपलब्ध झाला असून व्यावसायिकांमध्ये देखील समाधानाचं वातावरण आहे। मोठ्या हॉटेल्स बरोबरच स्थानिकांनी घरगुती स्वरूपात केलेल्या निवासाची बुकिंग फुल झाली आहे। या पर्यटकांना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी स्थानिक प्रशासनाकडून घेतली जाते। ही संधी साधून ठिकठिकाणी महोत्सवाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। मिनी गोवा म्हणून नावारूपाला आलेल्या रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची रेलचेल नव्या वर्षाच्या स्वागतापर्यंत अशीच कायम राहणार आहे। चांगल्या पद्धतीचं रुचकट जेवण आपल्या मार्फत त्यांना मिळावं, जेणेकरून खवय्ये या ठिकाणी खुश होऊन पुन्हा एकदा आपल्या गावाला व्हिजिट देतील। मी आजच्या आपल्या चॅनलच्या निमित्तानं आपल्याला येणाऱ्या पर्यटकांना देखील आवाहन करेन की आपल्याकडून असा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जेणेकरून आपल्याला आणि आमच्या गावाला गालबोट लागेल याची खबरदारी आपण घ्यावी। तर रायगड प्रमाणे साताऱ्याला देखील पर्यटक पसंती देत आहेत। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचं मिनी काश्मीर पर्यटकांनी गजबजून केलंय। महाबळेश्वरच्या वेगवेगळ्या पॉइंटवर पर्यटकांनी गर्दी केली आहे। वेण्णा लेक इथं पर्यटक बोटिंगचाही आनंद घेत आहेत। वातावरण खूपच गार आहे एकदम, म्हणजे ऍज मुंबईच्या प्रमाणे इकडे जरा बरं वाटतं, आपल्याला थंड वाटतं आणि आम्ही खूप मज्जा केली। आम्ही आता वेण्णा लेक गेलो, म्हणजे आता आलो आणि ते झाल्यावर एक वॉटरफॉल मध्ये गेलो। ते झाल्यावर आम्ही प्रतापगडला जाणार आहे। बर, काय काय खाल्लं? काय स्ट्रॉबेरी वगैरे खाल्ली का नाही? हो खाल्ली। मग काय आणि आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम वगैरे काय? हो खाल्ली। मजा आली? हो। 2024 या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची सर्वत्र रेलचेल पाहायला मिळते। सेलिब्रेशन जरूर करा, मात्र आपल्या लहान मुलांचीही काळजी घ्या असं आवाहनही केलं जात आहे। साताऱ्याहून तुषार तपासेसह प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड।